नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नाव तर तुम्हाला माहिती असेल, परत सांगतो. गोपीनाथ बोकेफोडे, मुक्काम धोत्रे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आज दिनांक साधारण 16/7/2025चा व्हिडिओ. प्रामुख्याने शेळीपालनामध्ये एक विषय मांडायचा की आज जो जुलै महिना चालू आहे, त्या जुलै महिन्यामध्ये शक्यतो शिवरीवरती खूप प्रमाणात मावा पडतो. मावा म्हणजे लहान लहान कीटक वगैरे. पण ह्या दिवसामध्ये शिवरी अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे त्याच्यावर कीटक नसतं किंवा रोग नसतो, असं लुसलुशीत असं म्हणा हरकत नाही, एकदम लुसलुशीत शिवरी असते. आणि ही शिवरी जवळजवळ 99.99% शिवरी खाते. म्हणजे अशी कुठली शिवरी नाही, अशी कुठली शिळी नाही की त्या शिळीला शिवरी आवडत नाही. जवळजवळ आज माझं साधारण 5.5 महिन्याचं प्राजक्ता गोट फार्म, 10 शेळ्या. मध्यंतरी गेल्या आठवड्यात मी हे बोकड आणलं होतं. हे बोकड आहे बघा. तर सक्सेस शेळीपालन कोरड्या चाऱ्यावरती अतिशय महत्त्वाचं. आत्ता मी साधारण 1 महिन्याखाली जसं लुसलुशीत चारा आला आहे त्यावेळेस शिवरी, परत शेवगा, हा बघा शेवगा, हे शेवग्याची फुलं वगैरे. पण आता शेवगा पण टाकला आहे बरं का, मिक्स टाकलं आहे. पण पहिलं प्राधान्य शेळी ही शिवरीला देते, पहिले शिवरी खाते. आणि शिवरी अशी जात आहे शिळींची अशी जात शिवरी आहे, तर ती 100% शिवरी खाते सांगायचं म्हणजे. तर तुम्ही ओल्या चाऱ्यामध्ये प्रामुख्याने शिवरीचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता. याच्यामध्ये त्यांचं पालनपोषण अतिशय चांगलं होतं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता साधारण व्हिडिओ हा माझा 4:30-5 दुपारनंतरचा व्हिडिओ आहे. आणि जसं की तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की सकाळ कोरडा चारा द्यायचा आहे, आणि संध्याकाळी वगैरे सकाळी कोरडा चारा आणि संध्याकाळी 3-4च्या नंतर तुम्ही ओला चारा टाकू शकता. यामध्ये शिवरी टाकू शकता, चिंचाचा पाला टाकू शकता, परत शेवगाचा पाला टाकू शकता. अशा प्रकारे तुम्ही माझ्या माहितीनुसार तुम्ही ओल्या चाऱ्याचा समाविष्ट शेळीपालनामध्ये करू शकता. आणि सांगायचं म्हणजे 0 ग्राउंड 0 बजेट, 0 ग्राउंडवरती 0 बजेटवरचं हे शेळीपालन आहे. अद्याप कसल्याही प्रकारचं ह्याला खुराक नाही, 1 रुपयाचं खुराक विकत आणलं नाही. आता बोकड त्या दिवशी आणल्यामुळं थोडंसं त्याला खुराक वगैरे चालू केलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला आपलं हे गहू भरडून, असं भाजून भरडून गहू आणि खपरे पेंड असं 2 टाईम साधारण 100 ग्रॅम म्हणजे 200 ग्रॅम सकाळी संध्याकाळी 100 ग्रॅम आणि सकाळी 100 ग्रॅम हे दोन्ही देतो मी. खपरे पेंड आणि गहू. आणि आता गेल्या आठवड्यामध्ये मी बोकड आणलं होतं. हे बघा हे बोकड. तर हे सर्व शेळ्या क्रॉस केले त्यानं. अतिशय महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सर्व शेळ्या हो का, हे बोकड लांबलचक बोकड तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर हे बोकड गेल्या शनिवारी, आज जवळजवळ 10 दिवस झालं, 10 दिवसामध्ये 10 शेळ्या त्यानं क्रॉस केलेत. अतिशय महत्त्वाचं म्हणजे. आणि आत्ता माझ्या शेळीची म्हणजे गर्भधारणा किंवा गाभण आहेत असं म्हणा हरकत नाही. तर इथून पुढं 5 महिने का 5.5 महिने 6 महिने घेतात कालावधी त्यांचा वेत होण्याचा. तर त्यावेळेस मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास येतील असा एक अंदाज. तर समाविष्ट तुम्ही कोरड्या चाऱ्याचा चांगला करू शकता. त्याच्यामध्ये मुक्त आणि बंदिस्त शेळीपालनामध्ये आता माझं बंदिस्तच आहे, पण मुक्त आहे आतमध्ये. तेवढ्या 26x26च्या ह्याच्यामध्ये मी साधारण तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये टाकलं होतं. म्हणजे शेळीचं मी सगळं नियोजन करायला लागलो होतो, पण काही कारणावास्तव काय विषय झाला, घरकुल
पंतप्रधान अंतर्गत हे बघा, पंतप्रधान अंतर्गत हे 1000 स्क्वेअर फूटचं बांधकाम बांधलेलं आहे. हे बघा 3-4 खोल्या आहेत. तर त्याच्यामुळं थोडंसं माझं नियोजन शेळीपालनचं विस्कळीत झालेलं होतं. हे आमचे दिदो इकडं बघ, इकडं बघ. बाय 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 कर, हो बाय कर, बाय कर, बाय कर, बाय. हां, तर सांगायचं तात्पर्य, शेळीपालनाचं नियोजन मी दोन्ही पार्टिशनमध्ये माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे. खालून 5वा माझ्या प्लॅटफॉर्मवरती गेला तर खालून 5वा व्हिडिओ आहे. शेळीपालनाचं नियोजन कसं, 2 पत्रे शेड मारले होते, जाळे वगैरे मारले होते, पार्टिशन केलेलं होतं, शिवाय शेळ्यांना फॅन वगैरे बसवले होते. इतकी अशी जबरदस्त सोय केलेली होती शेळीपालनाची. मी मच्छर वगैरे चावणार नाही वगैरे किंवा काय नाही. आणि दुसराही विषय महत्त्वाचा मांडायचा, शेळीपालनामध्ये असं बंदिस्त पण मुक्त पद्धतीने ह्यांना चारा द्यायचा. म्हणजे प्रत्येक शेळी बांधायची नाही, अशी लांब लांब बांधून चारा टाकायचा नाही. तसं जर तुम्ही चारा टाकला तर ह्या शेळीकडे ती ओढ घेते, त्या शेळीकडे ती ओढ घेते आणि तिला वाटतं तिला काहीतरी वेगळं टाकलं आहे. आणि दुसरा एक फायदा होतो आहे शेळीपालनामध्ये, ज्यावेळेस तुम्ही असा चारा टाकताय मुक्तपणे, तर ती शेळी जास्त खाईल का मी शेळी, म्हणजे ती दुसऱ्या 2 शेळ्या जास्त खाईल. ह्या नादात फास्ट शेळ्या खातात. म्हणजे असं त्यांना काय वाटतं की मला राहणारच नाही खायला काय, असं समजून ते इतकं फास्ट खातात असं, म्हणजे एकदम सोडलेल्या शेळ्या. तर तो एक त्याचा फायदा भरपूर आहे. आता हे मगाशी टाकलं होतं मी, जवळजवळ 1 शेळी तोडली होती, तर ते फस्त केली. आणखीन एक अर्धा तासात का नाही त्याची लाकडाची सालसुद्धा खातात. त्या सालीपासून शेवरीच्या कॅल्शियम वगैरे भेटतं. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं शेळीपालन, 0 ग्राउंड 0 बजेट, 100% कोरडा चारा. आत्ता मी कोरडा चारा म्हणजे चालू केला आहे. पण पूर्ण 3-4 महिने माझा पूर्ण 0 ग्राउंडवर, आणि खर्च नाही अतिशय महत्त्वाचा. शेळीपालन तुम्ही करू शकता. काय त्रुटी वगैरे वाटल्या माझ्या शेळीपालनामध्ये तर सुचवा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओजवळ. आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, की व्हिडिओ तुम्हाला नंतरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. अशा पद्धतीने तुम्ही तुटपुंजी जागेवरती शेळीपालन करू शकता. आता मी जवळजवळ हे 11 शेळ्यांचं शेळीपालन, म्हणजे 10 शेळ्या आणि 1 बोकड, असं साधारण 11 शेळीपालन आहे. तर महत्त्वाचं म्हणजे असं काय खचून जायचा विषय नाही. तरुण पिढीने तुम्ही करू शकता आणि विचार करू नका. मला फोन येतात की सर शेळीपालन मी करू का नको वाटायला लागले. काय नाही, करू शकता. फक्त एक विनंती तुम्हाला, की तुमचा जो गावाकडला जो तालुक्याचा जो ब्रँड आहे, ब्रँड म्हणण्यापेक्षा गावरान, प्रत्येक आता बिटल, उस्मानाबादी झाली, पुन्हा गावरान झाली, असे प्रत्येक शेळींच्या जाती आहेत. तर ज्या क्षेत्रात ज्या तालुक्याला तुमच्याकडे जो शेळीपालनाची म्हणजे शेळीपालन केलं जाते, त्याच शेळ्या तुम्ही शेळीपालन करू शकता. दुसरा काही विषय नाही. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.